माझा नमस्कार, मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे। मागच्या काही दिवसांपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या इतिहासावर खूप जास्त चर्चा सुरू आहे। याची सुरुवात गवईंच्या श्रीहरी विष्णूंबाबत केलेल्या अपमानास्पद वक्तव्यावरून झाली। गवई कुटुंबाचं तसं एक राजकीय इतिहास राहिलेला आहे। भूषण गवईंचे पिता रामकृष्ण गवई याने हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्मात धर्मांतरण केलेलं होतं, ज्यामुळे बिहार गवईंवर सुद्धा बौद्ध धर्मानुसार संस्कार झालेले होते। पुढे 2001ला वय वर्ष 40 असताना गवईंनी धम्म स्वीकार करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 22 शपथा पालन करण्याची शपथ घेतली। त्यातली पहिली शपथ काय आहे हे सर्वांना माहिती असेलच, की मी ब्रह्मा विष्णू महेश यांना देव मानणार नाही किंवा यांची उपासना करणार नाही। ज्यामुळे गवईंनी केलेल्या वक्तव्यावरून लोकांना असं वाटलं की हिंदू घृणित बौद्ध व्यक्तीने श्रीहरी विष्णूंचा अपमान केला, ज्यामुळे त्यांना सोशल मीडियावर प्रचंड ट्रोलही करण्यात आलं, टीका टिप्पणी झाली। सर्वोच्च न्यायालयातले वकील राकेश किशोर यांनी गवईंच्या दिशेने बूटसुद्धा फेकला। हा बूट गवई या एका व्यक्तीवर नव्हता, तर सर्वोच्च न्यायालयाच्या हिंदू घृणित मानसिकतेवर होता। पण वामपंथ्यांनी या घटनेला एका दलित व्यक्तीवर कट्टर सनातनी व्यक्तीने बूट फेकून मारला म्हणून चित्र रंगवण्याचा प्रयत्न केला। काहींनी म्हटलं की फेकलेला बूट गवईंवर नाही तर भारतीय संविधानावर आहे। या नरेटिव्हला उत्तर देण्यासाठीच आमच्यासारखे अनेक लोक व्हिडिओज ट्विटरवर पोस्ट टाकत होते। त्यात अरविंद केजरीवाल विनाकारण उडी मारतात, कारण पंजाबच्या निवडणुकीसाठी त्यांना एक मुद्दा हवा आहे आणि हा मुद्दा त्यांच्यासाठी पंजाबमध्ये 33% दलित आहेत, त्यामुळे महत्त्वाचा आहे। आणि आमच्यासारख्याच काही पत्रकारांच्या विरोधात SC/ST ॲक्ट अंतर्गत ते FIR दाखल करतात। आणि कारण काय, तर आम्ही CGI गवई यांचा अपमान केला। इथपर्यंत मीडियामध्ये फक्त BR गवई आणि SC/ST ॲक्ट या दोनच मुद्द्यांवर वाद सुरू होता। यात भर टाकत ग्वालियर उच्च न्यायालयात बाबासाहेबांची मूर्ती स्थापन करण्याचा वाद मीडियामध्ये येतो। ग्वालियर उच्च न्यायालयाच्या परिसरात बाबासाहेबांची मूर्ती लावण्यात यावी असा प्रस्ताव वकिलांच्या एका गटाने दिला होता, पण त्याच कोर्टामध्ये अनिल मिश्रा यांच्या नेतृत्वात वकिलांचा एक गट आहे जो मूर्ती स्थापनेला विरोध करतोय। त्यांची झडप भीमसेनेच्या कार्यकर्त्यांसोबतही झाली। 2 गटांमध्ये हाणामारीसुद्धा झाली। या दरम्यान अनिल मिश्रांची एक व्हिडिओ आंबेडकरांबद्दल बोलताना फार जास्त व्हायरल झाली। त्यात ते बोलताना दिसत आहेत की बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान बनवलेलंच नाही, BN राव हे खरे संविधानाचे निर्माता आहे आणि स्वातंत्र्य लढ्यातही बाबासाहेबांचा काहीच योगदान नाही आहे, कारण ते ब्रिटिशांचे एजंट होते। आणि इथूनच BR गवईंच्या वक्तव्यावरून सुरू झालेली आग बाबासाहेबांनी संविधान तयार केलाय का नाही या प्रश्नापर्यंत जाऊन पोहोचली। यात अजून तेल ओतण्यासाठी BR गवईंनी काल व्हिएतनाममध्ये जाऊन हे वक्तव्य दिलं की बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळेच भारत विकासाच्या मार्गावर प्रगती करताना दिसतो। मी कालच्या व्हिडिओमध्ये बाबासाहेबांच्या महिमा मंडनाविषयी उल्लेख केला होता। हे वक्तव्य त्याचं उत्तम उदाहरण आहे। यालाच महिमा मंडन करणं म्हणतात, कारण जर भारत संविधानामुळेच प्रगती करत असेल तर मग इथली जनता मला वाटतं गोट्या खेळत बसली। आणि इंदिरा गांधी पंतप्रधान असताना तेव्हाही हेच संविधान होतं। तेव्हा का भारताला अमेरिकेतून जे गहू जनावरांना खायला द्यायचे ते येथे लोकांसाठी आणले जात होते? तेव्हा कुठे गेली होती या संविधानाची चमत्कारिक ताकद? या अशा वक्तव्यांमुळेच बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास जो प्रत्येक राष्ट्रभक्ताला वाचला पाहिजे, त्याचं सोशल मीडियावर आणि समाजामध्ये फक्त विनोद होऊन गेलेला आहे। राजकारणासाठी बाबासाहेबांचं इतकं जास्त महिमामंडन करण्यात आलंय की इतिहासातील अनेक महत्त्वाच्या व्यक्तिमत्वांचं दमन करण्यात आलं। त्यातलंच एक उदाहरण BN राव यांचं सुद्धा आहे। खरे संविधान निर्माता कोण हा प्रश्न नवीन नाही आहे। पूर्वीपासूनच या 2 गट पडलेत जे एकमेकांच्या विरोधात भांडत असतात। फक्त याला पुन्हा एकदा ऊत गवईंच्या विष्णूंबाबतच्या वक्तव्यामुळे आलं। आणि यातली सत्यता तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर इतिहासात थोडं आपल्याला मागं जावं लागेल। BN राव हे भारताच्या इतिहासातलं एक महत्त्वाचं व्यक्तिमत्व आहे। 1887 मध्ये
कर्नाटकच्या मँगलोर भागात सारस्वत ब्राह्मण कुटुंबात यांचा जन्म होतो. इंग्रजी, संस्कृत, भौतिकशास्त्र, गणित या विषयांमध्ये यांच्याकडे डिग्री होती. पुढे ते कॅम्ब्रिजमध्ये शिक्षणासाठी गेले. शिक्षण पूर्ण झाल्यावर भारतात परत येऊन आज जशी UPSCची परीक्षा घेतली जाते तशी ब्रिटिश काळात ICS एक्झाम व्हायची. ती परीक्षा उत्तीर्ण करून सरकारी कामांमध्ये ते लागले. पुढे त्यांना काही जिल्हा न्यायालयात न्यायाधीशसुद्धा करण्यात आलं होतं. आता इथून ज्या तारखा आणि त्या दिवशी घडलेल्या घटनांविषयी सांगणार आहे ते लक्षपूर्वक ऐका, कारण त्यानंतरच तुम्हाला उत्तर मिळेल की भारताचं संविधान नेमकं कोणी लिहिलं होतं. संविधान सभेसाठी निवडणुका 1946च्या सुरुवातीलाच झाल्या होत्या. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या संविधान सभेचे सदस्य झाले 20 जुलै 1946च्या दिवशी, तेही बंगालमधून आणि मुस्लिम लीगच्या समर्थनाने. या घटनेच्या 1 महिन्या अगोदर BN राव यांना संविधान सभेचा सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं आणि BN राव यांनी संविधान निर्माण करण्यासाठी आपलं काम सुरू केलं होतं. आणि इथपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान लिहिण्याच्या प्रक्रियेत कोणत्याही प्रकारे भाग नव्हता. पण मध्येच ऑगस्ट 1947ला अखंड भारताची फाळणी होते आणि ज्या बंगालमधून बाबासाहेब आंबेडकर निवडून गेले होते तोही पाकिस्तानमध्ये जातो. यामुळे जून 1947लाच बाबासाहेबांची सदस्यता संविधान सभेतून रद्द झाली होती. त्यांना काँग्रेसच्या मदतीने बॉम्बेमधून दुसऱ्यांदा संविधान सभेत 29 जुलै 1947 रोजी निवडून येता आलं. पण या अगोदरच एक महत्त्वाची घटना घडून गेली होती. 9 डिसेंबर 1946च्या दिवशी देशभरातल्या संविधान सभेतल्या सदस्यांनी दिल्लीत येऊन भेट घेतली होती आणि त्यानंतरच संविधान बनवण्याच्या प्रक्रियेला अधिकारिक स्वरूपात स्वीकृती मिळून त्याचं काम सुरू झालं. यात बाबासाहेबांविषयी बोलायचं म्हटलं तर ते 29 ऑगस्ट 2047च्या दिवशी संविधान बनवण्याच्या प्रक्रियेत सामील झाले होते. जेव्हा मसुदा समितीची स्थापना होऊन त्याच्या अध्यक्षपदावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विराजमान करण्यात आलं. पण यात विशेष करून एक गोष्ट लक्षपूर्वक पाहिली पाहिजे की BN राव हे जून 1946 पासून म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होण्याच्या 1 वर्षाआधीपासून मसुदा तयार करण्याच्या कामावर लागलेले होते. या 1 वर्षात त्यांनी अमेरिका, इंग्लंड, आयर्लंड, कॅनडासारख्या देशांना जाऊन भेट दिली. तिथल्या कायदे तज्ज्ञांसोबत, न्यायाधीशांसोबत सल्लामसलत केली. भारतात परत येऊन 60पेक्षा जास्त देशांचं संविधान अभ्यासलं आणि या मंथनानंतर संविधानाचा कच्चा मसुदा, ज्यात 243 अनुच्छेद आणि 13 शेड्यूल्स होते, संविधान सभेला सुपूर्द करण्यात आला. आणि विशेष गोष्ट, संविधान सभेने 26 नोव्हेंबर 1947 रोजी जे संविधान सरकारला सुपूर्द केलं त्यात 395 अनुच्छेद आणि 8 शेड्यूल्स होते. म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त काम BN राव यांनी संविधानाचा कच्चा मसुदा तयार करून आधीच करून टाकलं होतं. स्वतः सभापती राजेंद्र प्रसाद यांचे शब्द आहेत की संविधान सभेने चर्चेनंतर जो मसुदा स्वीकार केला त्याची आधारशिला BN राव यांनीच टाकलेली होती. पुढे ते हे सुद्धा म्हणतात की मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या मसुद्यावर काम करत होते त्याचा ओरिजिनल मसुदा हा BN राव यांनीच तयार केला होता. जवाहरलाल नेहरूंनी सुद्धा BN राव यांच्यासाठी वन ऑफ द प्रिन्सिपल आर्किटेक्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन हे शब्द उच्चारले. हे सर्व ऐकल्यानंतर अनेकांना प्रश्न पडला असेल की मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका संविधान सभेमध्ये नक्की होती काय? सर्वात पहिल्यांदा तुम्ही आपल्या डोक्यात ही गोष्ट फिट करून घ्या की संविधान कोणताही एक व्यक्ती लिहिणं शक्य नाही आहे. संविधान सभेमध्ये वेगवेगळ्या कामांसाठी अनेक समित्या तयार करण्यात आल्या होत्या. आकडेवारीनुसार म्हणायचं तर प्रमुखतः महत्त्वाच्या 22 समित्या होत्या. उदाहरणार्थ केंद्राच्या अधिकाऱ्यांची समिती, ज्याचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू होते. राज्य संविधान समिती, ज्याचे अध्यक्ष सरदार वल्लभभाई पटेल होते. तसंच या संविधान सभेमध्ये मसुदा समिती होती. त्या समितीचे अध्यक्ष बाबासाहेब आंबेडकरांना करण्यात आलं होतं. संविधान सभेची कामं नेत्यांनी आपापसामध्ये वाटून घेतली होती. आपापलं काम झालं की ती माहिती कायद्याच्या भाषेत लिहिणं आणि संविधान तयार करण्याचं काम मसुदा समिती म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचं होतं. याच्यावरून स्पष्टपणे आपल्याला समजलं पाहिजे
की संविधानात कोणता अनुच्छेद येणार आणि कोणता नाही हे ठरवण्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे अजिबात नव्हता. ते ठरवण्यासाठीच देशभरातून 389 सदस्य दिल्लीत आले होते आणि ते सदस्य प्रत्येक अनुच्छेदावर गहन चर्चा करायचे, ज्या चर्चेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखे अनेक वरिष्ठ नेते भाग घ्यायचे. आणि जर खरंच बाबासाहेबांच्या इच्छेनुसार संविधान तयार करण्यात आला असता तर संविधानाच्या पहिल्या पानावर श्रीरामांचं आणि महाभारतातले चित्र सोन्याच्या दोऱ्याने कोरले गेले नसते. BN राव यांच्यासारख्या अनेक नेत्यांचं, अनेक बुद्धिजीवींचं योगदान आहे संविधान बनवण्यात. वेगवेगळ्या भागांना एक करून ते कायद्याच्या भाषेत लिहून संविधान तयार करण्याचं काम बाबासाहेबांनी केलेलं आहे. फक्त फरक एवढाच आहे की त्यांची एवढी प्रसिद्धी BN राव यांना मिळाली नाही, कारण संविधान बनवण्याच्या शेवटच्या टप्प्यात ते भारतात नव्हते. संयुक्त राष्ट्रामध्ये त्यांना पाठवण्यात आलं होतं. सोबतच ते संविधान सभेचेही सदस्य नव्हते. वरून मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असल्यामुळे त्यांच्याच हस्ते शेवटचा ड्राफ्ट मसुदा हा राजेंद्र प्रसाद यांना सुपूर्द करण्यात आल्याचे फोटोज आपल्याला आजही दिसतात. यावरून मी हे म्हणत नाही आहे की संविधान लिहिण्याचं काम BN राव यांनी केलं. संविधान लिहिण्याचं श्रेय कोणत्याही एका व्यक्तीला देणं म्हणजे संविधान सभेतल्या 389 सदस्यांचा अपमान केल्यासारखं आहे. पण जर आंबेडकरांचा उपयोग राजकारणासाठी करण्याचा विचार एखाद्या नेत्याने केला असेल तर मग बाबासाहेबांचं महिमामंडन करावं लागतं, कारण त्यांचं नाव घेतल्याने एक विशिष्ट वोट बँक सहजपणे आपल्या पक्षाकडे वळते असा विचार नेत्यांचा झाला आहे. त्यांना फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आरक्षण, जय भीम, जय संविधान असे 4-5 शब्द म्हटले की दलित वर्ग आपल्याला मतं द्यायला मोकळा असा विचार यांचा झाला. त्यामुळेच तर स्वातंत्र्यवीर सावरकर, भगतसिंग किंवा नेताजी सुभाषचंद्र बोस या सेनानींना आतापर्यंत भारतरत्न मिळालं नाही आहे. पण जातीवादी राजकारण करण्यासाठी VP सिंग यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न देऊन टाकलं. आणि तुम्हा सर्वांना विशेष करून हे सांगतोय की त्या सरकारला आउटसाईड सपोर्ट, बाहेरून समर्थन BJP या पक्षाने दिलं होतं. आणि बाबासाहेबांचा जो इतका विशाल महिमामंडन आज केला जातोय यात BJPचं मोठं योगदान आहे. आणि जेव्हा एका व्यक्तीचं इतकं जास्त महिमामंडन करून त्याला देवापेक्षाही मोठं केलं जातं तेव्हा त्याचे काय परिणाम होऊ शकतात या व्हिडिओतून एकदा पहा. हिंदू जो बता रहे अपना आपको हिंदू है, ठाकुर ब्राह्मण बनिए, ये खुद बाहर के हैं, ये विदेशी हैं भाई. आर्य पढ़ो ना मैथोलॉजी आप, ये आर्य हैं, विदेशी हैं, इनका तो देश में कोई अधिकार है ही नहीं. लेकिन फिर भी यहाँ के लोगों ने, मूल निवासियों ने इनको यहाँ पर स्थान दे रखा है. लेकिन ये क्या है कि अपनी अति पर जा रहे हैं. और अभी ये बीच में माहौल ये बना था कि देश में सामंजस्य बैठी थी सभी धर्मों के बीच में, लेकिन ये फिर अपना रंग रूप दिखा रहे हैं. और एक दिन समय वो आएगा इन्हें यहाँ से जाना ही पड़ेगा हिंदुओं को. ये हिंदू यहाँ कोई रहेगा नहीं. इन्होंने देश की पूरी व्यवस्था बिगाड़ रखी है. मतिमंद वकील साहेब जो दावा या व्हिडिओमध्ये करतायत त्याचं खंडन स्वतः बाबासाहेब आंबेडकरांनीच शूद्र कोण होते या पुस्तकात करून टाकलेलं. पण तेवढं वाचणार कोण, त्यासाठी मेहनत करावी लागते. फक्त जय भीम, जय संविधान आणि आंबेडकरांचं नाव घेऊन अंधभक्तासारखं बोंबलत फिरायची सवय यांना लागली. सोबतच गवईंद्वारे नवबौद्धांच्या मनात हिंदूंप्रती किती घृणा भरली आहे हे सुद्धा लोकांसमोर आलंय. आणि यावरून स्पष्ट झालंय की हे वैचारिक युद्ध दलित आणि बाबासाहेबांच्या अपमानाबद्दल नाही, तर बाबासाहेबांचं नाव आपल्या फायद्यासाठी वापरून हिंदू धर्म संपवू पाहणाऱ्या नवबौद्ध आणि सनातनी हिंदूंमधलं, ज्याची सुरुवात अनिल मिश्रांनी बाबासाहेबांच्या महिमामंडनावर आक्रमण करून केली आहे. या प्रकरणात भारतीय जनता पक्ष किंवा इतर कुठल्याही राजकीय पक्षाचा लांबपर्यंत काहीच संबंध नव्हता. तरीसुद्धा BJPमध्ये जे भीम जनता पार्टीचे सदस्य लपलेत त्यांना घास झाली आहे की बिहारची निवडणूक येते तर दलितांचे आपण किती मोठे मसीहा आहोत हे दाखवण्यासाठी BJP IT सेलचे प्रमुख अमित मालविया यांनी ट्विट केलं. ते म्हणाले की अनिल मिश्रा हा 1 नंबरचा जातीवादी माणूस आहे आणि काँग्रेसचा सदस्य आहे. अमित मालविया या व्यक्तीला कदाचित ही गोष्ट लक्षात आली नसेल किंवा त्याची बौद्धिक क्षमता एवढी नसेल की जो आंबेडकरी तीर कट्टरवादी आंबेडकरवाद्यांकडे जात होता तो उडता तीर तुम्ही BJPच्या अंगावर घेतलेला. अनिल मिश्रा दलितांच्या विरोधात नाही आहेत, तर आंबेडकरांचं महिमामंडन करून त्याच्या छत्राखाली आरक्षण आणि SC ST ॲक्टसारख्या गोष्टींना
जी मान्यता देण्यात आली आहे त्याच्यावर वार केला जातो आहे. आणि हे सांगायची गरज लागू नये की या SC/ST ॲक्टला मजबूत करण्याचं काम BJP सरकारनेच केलेलं आहे. याविषयी मी आज जास्त बोलणार नाही, पण याचे नुकसान BJPच्याच कोर वोटरला म्हणजे हिंदुत्ववाद्यांनाच आज सहन करावे लागत आहे. आणि जेव्हा याच्या विरोधात एखादा व्यक्ती समोर येऊन उभा राहत असेल आणि त्याच्या पाठीशी जनताही उभी असेल तर BJP या हिंदुत्ववादी पक्षाला काय केलं पाहिजे? चला, तुम्हाला मदत करता येत नसेल तर कमीत कमी शांत तरी बसा. BJPला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ज्या दलितांचं बचाव करण्यासाठी तुम्ही समोर येताय त्यातही प्रमुखतः 2 गट आहेत. एक दलित जे हिंदू आहेत, जे सनातनी आहेत, आणि दुसरे नवबौद्ध जे हिंदू धर्माला संपवण्यासाठी लक्ष ठेवून आहेत. आणि जर तुम्ही अशा नवबौद्धांना समर्थन करण्यासाठी समोर येणार असाल तर माझ्यासारख्या हिंदुत्ववादी व्यक्तीचं हे कर्तव्य आहे की BJPला सुद्धा आपल्याला विरोध करावाच लागेल. आणि अमित मालवीय याने जी इतकी मोठी चूक केली आहे त्याची किंमत बिहारच्या निवडणुकीतही BJPला मोजावी लागू शकते. मला BJPवाल्यांना फक्त एवढीच चेतावणी द्यायची आहे की बाबासाहेबांचं महिमामंडन करताना श्रीरामांना विसरू नका, कारण यांनीच तुमच्या पक्षाला शिखरावर नेऊन पोचवलं आहे. आणि जर वेळ आली तर हेच तुम्हाला जमिनीवरही आदळतील. याबद्दल शांत जागेत जाऊन जरा गहन विचार करण्याची गरज आहे तुम्हाला. असं मित्रांनो, याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.